प्रॉब्लेम वाचा. इन कोनिकल पेंडुलम बॉब ऑफ मास m moves with in a horizontal circle of radius r with uniform speed v. ठीक है. String of length l. Describe a cone of semicircle of angle theta, vertical angle theta. आणि विचारले काय सेंट्रीपेटल फोर्स. ओके, तर माझ्यावर परत फिगर ड्रॉ करायची. ड्रॉ करा. As to clear this numerical, let's draw figure. As conical pendulum. बरोबर, ही सेंटर लाईन तर ड्रॉ करायचीच. हा, बट as it is आपण त्याला डिस्प्लेस करतोय ऍट अँगल ऑफ मच थीटा. ही त्याची लेंथ असते. बरोबर. देन इट मूव्स अलॉंग अ सर्क्युलर पाथ and that then we get circular path of radius r and याला आपण हाईट h म्हणतोय. बरोबर, जी बरोबर आहे ना. हे ड्रॉ करायचं. यामध्ये काय डाऊट आहे? नंतर सगळे फोर्स सिस्टीम ड्रॉ केल्यानंतर कॉम्प्लिकेट होतं, म्हणून ड्रॉ करा आता. आता मार्क इट्स वेट. as its weight mg. बरोबर, इज इट क्लियर? by which in this string tension develop T. बरोबर ना. अँड हे तुम्हाला माहित पाहिजे की ह्या टी चे दोन कॉम्पोनंट असतात. एक वर्टिकल कॉम्पोनंट, हा अँगल किती आहे? दिस अ टी. हा अँगल अल्टरनेट अँगल सेम थीटा. इज इट राइट? सो टी cos theta is mg and हा कॉम्पोनंट अलॉंग रेडियस आपण काय केलं, हे टेन्शन रिझॉल्व्ह केलं बघा, केलं ना. ओके, वाय ऍक्सिस वर कॉस अँगल थीटा कोणाबरोबर आहे? वाय बरोबर. वाय कॉस रिमेनिंग साइन. इज इट क्लिअर एव्हरीवन? टी साइन थीटा. येतं लक्षात? आता विचारलंय काय तिने, सेंट्रीपेटल फोर्स. बघा, विचारले सेंट्रीपेटल फोर्स आणि ऑप्शन मध्ये काय एम जी आहे का नाही? प्रत्येक ऑप्शन मध्ये एम जी एम जी एम जी आहे, एल आहे, आर आहे. ठीक आहे, पण एम जी इज देअर इन ऑप्शन. बरोबर, इज इट राईट? मग याला एक तर वे की आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला सॉल्व्ह करू शकतो फार इझिली, नाहीतर रेग्युलर डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं. डायरेक्ट फॉर्म्युला म्हणजे काय, टी कॉस्ट हाऊ मच mg and centripetal force how much टेन साइन थीटा. मग हे सॉल्विंग ना हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. एस टी कॉस्ट mg व्हॅल्यू काय आली, टी ची व्हॅल्यू आली mg बाय कॉस थीटा. कॉस्ट व्हॅल्यू पुट करायची. त्यापेक्षा तुम्ही बेसिक फॉर्म्युला यूज करा. काय आपल्याला विचारलंय सेंट्रीपेटल फोर्स विच इज फोर्स म्हणजे मास येणार आर ओमेगा स्क्वेअर. इज इट राईट? विच इज नॉट आर ओमेगा स्क्वेअर. आता मला सांगा ओमेगाची व्हॅल्यू किती आहे? हे आपण डेरिव्हेशन डिराईव्ह केलंय. ओमेगाची व्हॅल्यू किती आहे? जी बाय एच. हे विसरू नका, फार युजफुल आहे. ओमेगा इज जी बाय एच. बरोबर ना? As we know that omega is under root g by h. Right? ओमेगा स्क्वेअर किती? जी बाय एच.
झाला प्रॉब्लेम सॉल्व. एम जी एम आर जी डिवाइड बाय काय आलं एच. बरोबर. आता ह्यामध्ये एच कुठंच नाही. एमजीआरचा ऑप्शन 2 आहेत, ए एज वेल एज बी. मग एच च्या ऐवजी अंडर रूट एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर म्हणजे काय. ह्या ट्रायंगलला मी पायथागोरस अप्लाय केला. हा जो ट्रायंगल आहे ना त्यामध्ये आपल्याला एच नोन आहे आणि ऑप्शन मध्ये एच नाही आहे, त्यामध्ये नोन काय आर आणि एल मध्ये. मग बाय पायथागोरस थेरम हायपोटेन्यूज काय एल स्क्वेअर इज एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. बरोबर आहे ना. मग एच किती येणार स्क्वेअर रूट ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. अंडरस्टूड. आणि त्यामुळं एस एम जी आर एच व्हॅल्यू काय आली अंडर रूट एल स्क्वेअर मायनस वॉट आर स्क्वेअर. इज इट क्लिअर. लक्ष द्या मी व्हॉट आय एम सेइंग. पण डेरिव्हेशन डिराईव्ह केलंय त्यावेळी आपण काय म्हटलो होतो, हा टी कॉस्टा म्हणजे किती. दिस टी कॉस्टा इज एम जी वर्टिकल बॅलन्स अँड फोर्स जो टुवर्ड सेंटर आहे टी साइन थीटा इज सेंट्रिपेटल फोर्स. ह्यावर नसतं सॉल्व्ह झालं असतं बट लेंदी सोल्युशन झालं असतं. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे कुणाचा फॉर सिंपल नाही कोनिकल पेंडुलम साठी ओमेगा इज हाऊ मच जीएच अंडर रूट जीएच माहित आहे ना. आणि आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स फाइंड करायचा आहे विच इज एम आर ओमेगा स्क्वेअर. त्यावर इझिली सॉल्व्ह होतं. इज इट राईट. तर त्यामुळं दॅट थेरी एज वी यूज. सो इज इट क्लिअर. ऑप्शन कुठलं येते यामध्ये एम जी आर अपॉन अंडर रूट म्हणजे ऑप्शन इज अंडरस्टूड.